नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे जनरल स्टडी. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहे शिवराज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. तर महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे तो 6 जून 1674. 6 जून 1674. आपण तोच घटनाक्रम समोर घेत आहोत जो मागे चालवलेला होता. बघा, राज्याभिषेक हा झाला आहे रायगडावरती. महाराजांनी 6 जून हीच तारीख का निवडली? याचं कारण असं आहे की 7 जूनला महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा सुरू झाला की मग राज्यातले जे शेतकरी आहेत, रयत आहे, जनता आहे, ती मग शेतीच्या कामाला लागते. मग त्यांना राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा आनंद घेण्यासाठी वेळ मिळणार नाही, म्हणून हा प्रसंग आधीच आटपून टाकलेला बरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या काळामध्ये दिल्लीचा बादशाह औरंगजेब हा अफगाणिस्तानाच्या युद्धामध्ये अडकलेला होता. तिकडे त्यांच्याच प्रांतामध्ये बंडखोरी झालेली होती, फितुरी झालेली होती. तर ते बंड मोडून काढण्यासाठी म्हणून तो गेलेला आणि या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. आता स्वराज्याची घडी ही नीट बसलेली आहे. स्वराज्य हे स्थिर स्थावर झालेलं आहे आणि एका उच्च बिंदूपर्यंत पोहोचलेलं आहे. तर हीच एक योग्य वेळ आहे राज्याभिषेक करून घेण्याची, म्हणून महाराजांनी ही नेमकी तारीख निवडलेली आहे. आणि तसंही राज्याभिषेकानंतर जर कोणाचं आक्रमण आलंच तर सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि या पावसामध्ये सैन्याची जी आहे ते खूप हाल होईल, शत्रू सैन्याचे खूप हाल होईल. तर तेवढासा फरक आपल्याला पडणार नाही आणि येत्या 4-6 महिन्यामध्ये शत्रू आक्रमण करण्याची काही संभाव्यता आणि शक्यता पण वाटत नाही, म्हणून महाराजांनी नेमकी हीच तारीख निवडलेली आहे. तर हा महाराजांचा दूरदृष्टिकोन आणि चांगला जो विचार आहे तो योग्यच होता. आता राज्याभिषेकासाठी म्हणून कोणाला बोलवलं तर त्यांचं नाव आहे गागा भट. हे होते वाराणसीचे ब्राह्मण. वाराणसीचे ब्राह्मण गागा भट यांना राज्याभिषेकासाठी बोलवलं. म्हणजे प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? तर तो केला गागा भट यांनी. मग महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांकडून महाराजांनी का नाही करून घेतलं? महाराष्ट्रात ब्राह्मण नव्हते का? पंडित नव्हते का? तर असा एक मतप्रवाह आहे, असा समज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर महाराष्ट्रातले जे ब्राह्मण आहेत ते नाराज होते काही कारणास्तव. म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक काही नियम, रूढी, परंपरा आहे त्यांना शिवाजी महाराजांनी विरोध केलेला होता. उदाहरणार्थ, सिंधुबंदी म्हणजे समुद्रात जायचं नाही. सिंधू म्हणजे समुद्र. सिंधुबंदी म्हणजे समुद्रात जायचं नाही अशी प्रथा होती, अशी पद्धत होती, असा समज होता. जो कोणी समुद्रात जाईल त्याचा धर्म नष्ट होईल, भ्रष्ट होईल. मग समुद्रात जायचं नाही. मग काय तर समुद्रात जाणारे जे लोक होते ते कोळी, भोई, त्यांचा व्यवसाय, उदरनिर्वाह त्याच्यावरच चालतो. अशा लोकांना मग धर्माच्या बाहेर टाकलं जायचं, वाईट टाकलं जायचं. धर्मात त्यांना प्रवेश नाही, समाजामध्ये त्यांना प्रवेश नाही. चौथा जो वर्ण आहे शूद्र, त्याच्यामध्ये त्यांची गणती केली जात होती. मग महाराजांना असं वाटलं की हे जे लोक आहेत, जे मंदिर बांधण्यासाठी म्हणून त्यांचा वापर केला जाईल, भोई मजूर म्हणून वापरले जातील, परंतु मंदिर बांधल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी त्यांना परवानगी नाही. हा धर्मभेद आणि जातीभेद महाराजांना मान्य नाही आहे. अशा बऱ्याच रूढी, परंपरा आणि प्रथेसाठी शिवाजी महाराजांनी विरोध केलेला आहे. सिंधुबंदीला विरोध केलेला आहे. याचं कारण असं आहे की स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी म्हणून समुद्रामध्ये अनेक किल्ले महाराजांना बांधायचे होते आणि समुद्रात गेल्याशिवाय ते बांधता येणार नाही. म्हणून सिंधुबंदीची प्रथा तिथे लागूच होत नाही आणि ते शक्यही नाही. अशाने स्वराज्याचं संरक्षण होणार नाही, म्हणून महाराजांनी तिथेही विरोध केलेला आहे. तर ह्या भोई लोकांचा उद्धार करण्यासाठी महाराजांनी काय केलं तर एक प्रथा सुरू केली. तुम्ही शब्द ऐकलेला असेल, पालखीचे भोई. म्हणजे त्या काळामध्ये आणि आत्तासुद्धा एक प्रथा अशी आहे की देवाची पालखी किंवा
शिवाजी महाराजांची पालखी किंवा कोणत्याही सरदाराची, त्यानंतरचे जे छत्रपती झाले त्यांची पालखी उचलण्यासाठी म्हणून फक्त भोई या जातीच्या लोकांनाच मान दिला जातो. आता सुद्धा तुम्ही असं ऐकलेलं असेल, पालखीचे भोई, म्हणजे पालखी आल्याशिवाय शिवाजी महाराजांची पालखी भोई आल्याशिवाय शिवाजी महाराजांची पालखी उठत नव्हती, म्हणून भोयाची वाट पाहिलीच जायची पालखी उचलण्यासाठी. आता ही देवाची पालखी ही भोई लोक उचलतात, अशी प्रथा आहे ती महाराजांनी टाकून दिलेली आहे. तर अशा प्रकारे तो उद्धार त्या एका जातीचा केलेला आहे. तर या विरोधामुळे, ब्राह्मणांनी केलेल्या विरोधामुळे कदाचित ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी टाळाटाळ केली असेल, विरोधही केला असेल अशी शक्यता आहे. काही इतिहासकार सांगतात, काहींना ते पटतं, काहींना ते मान्य नाही. त्याशी आपल्याला काही घेणं नाही, कारण अभ्यासाच्या दृष्टीनं किंवा परीक्षेच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नाही आहे. तो समज गैरसमज बाजूला ठेवून समोर चालू आहे. तर राज्याभिषेकाच्या प्रसंगी काय झालं, राज्याभिषेकाला जवळजवळ 50,000 लोक उपस्थित होते असं म्हणतात. महाराजांचं अष्टप्रधान मंडळही होतं. इंग्रजांचा एक प्रतिनिधी आलेला होता तिथं, इंग्रजांचा वकील प्रतिनिधी आलेला होता रायगडावरती राज्याभिषेकाला. त्याचं नाव आहे, महत्त्वाचं आहे, हेनरी ऑक्झिंडन. इंग्रजांचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झिंडन. हेनरी ऑक्झिंडन आलेला होता. हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नंतर काय झालं, गडावरती 2 हत्ती होते. गडावरती राज्याभिषेकासाठी 2 हत्ती त्या इंग्रजांना दिसले. म्हणजे गडावरती जो काही राज्याभिषेकाच्या वेळेला प्रसंगाचा त्याने अनुभव घेतला, त्याच्या दृष्टीस आलं त्या हेनरी ऑक्झिंडनच्या, त्यानं ते त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. शिवाजी महाराजांनी मुद्दाम म्हणजे काही लोकांना तिथं इंग्रज लोकांना बोलवलं होतं की या उद्देशाने की ते लोक डायरी लिहितात, त्यांना डायरी लिहायची सवय आहे, म्हणून त्यांना मार्गदर्शनासाठी राज्याभिषेक सोहळा कसा असावा यासाठी मार्गदर्शनासाठी म्हणून त्यांनी काही इंग्रज लोकांना बोलवलेलं होतं. आणि त्या इंग्रजांनी तिथल्या प्रसंगाची सखोल जी माहिती आहे ती लिहून ठेवलेली आहे. आणि ही माहिती जगभर पसरते, कारण हे इंग्रज लोक जगभर पसरलेले होते. या दूरदृष्टिकोन महाराजांनी ठेवून काही लोकांना बोलवलेलं होतं. तर हा हेनरी ऑक्झिंडन जो आहे तो वकील म्हणून आलेला होता. तर त्यानं काही मुद्दे महाराजांसमोर मांडले. ते 5 मुद्दे होते. त्यापैकी 4 मुद्दे जे आहेत ते व्यापार व्यवसायाशी संबंधित होते, ते शिवाजी महाराजांनी मान्य केले. आणि 5वा जो एक मुद्दा होता तो त्यानं सांगितला आहे की स्वराज्यामध्ये इंग्रजी चलन म्हणजे आमचं चलन सुरू करण्याची परवानगी द्या, ते चाललं पाहिजे. शिवाजी महाराजांनी मात्र ते एकच जो मुद्दा होता तो नाकारला, त्याला परवानगी दिली नाही. ते बरं झालं, नाही तर इंग्रज जे नंतर 150 वर्षानंतर आले, म्हणजे त्यांनी भारत जिंकलेला आहे, तो कदाचित शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरुवात झालेली असती, पेशवे वगैरे काही झालेले नसते. तर हा दूरदृष्टिकोन महाराजांनी तो लक्षात घेऊन बरोबर निर्णय घेतलेला होता. बघा, राज्याभिषेकाच्या प्रसंगी मग महाराज सिंहासनावर बसले. 5 नद्यांचं पाणी राज्याभिषेकासाठी आणलं गेलं. गंगा, यमुना, सिंधू, कावेरी, गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा या 7 नद्यांचं पाणी राज्याभिषेकासाठी आणलं गेलं. राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला महाराजांच्या बाजूला बसले होते कोण, ते युवराज संभाजीराजे महाराजांच्या बाजूला बसलेले होते. आणि त्यांची एकच पत्नी होती बसलेली, म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला ती होती सोयराबाई. सोयराबाई म्हणजे राजाराम महाराजांची आई. त्यावेळेला सईबाई नव्हत्या. सईबाईंचा मृत्यू झालेला होता जेव्हा संभाजी महाराज 2च वर्षाचे होते, तेव्हाच सईबाईंचा मृत्यू झाला. आणि आता सिंहासनाच्या बाजूला बसल्या आहेत त्या सोयराबाई, आणि त्यांच्याजवळ आहे तो संभाजी महाराज, राजाराम महाराज नाही. जरी आई राजारामांची असली तरी संभाजी महाराजांना युवराज म्हणून घोषित करण्यात आलं. नंतर राज्याभिषेकाच्या वेळेला
काही मंत्रिमंडळ जे दुसरं मंत्रिमंडळ आहे तेही हजर होतं. आता ते मंत्रिमंडळ आपल्याला पाहावं लागेल. पहिलं मंत्रिमंडळ आणि नंतरचं दुसरं मंत्रिमंडळ, ह्या दोन मंत्रिमंडळामध्ये कोणकोणते अधिकारी होते, कोणकोणते मंत्री होते ते तुम्हाला लिहिणं महत्त्वाचं आहे. ते मी लिहून देतो, तुम्ही लिहून घ्या. हे आहे प्रथम मंत्रिमंडळ, महाराजांचं प्रथम मंत्रिमंडळ. शामराज पंत निळकंठ मागच्या वेळेला मी लिहून दिलेलं होतं. रामराज असं पण म्हणतात, रामराज निळकंठ. वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये वेगवेगळे नाव भेटते यांचं. कुठे शामराज आहे तर कुठे रामराज. तर शामराज पंत निळकंठ पेशवे होते. पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा शिवाजी महाराज बंगळूरवरून पुण्याला आलेले होते तेव्हाच आहे हे. बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार हे अमात्य होते. अमात्य म्हणजे जमा खर्च पाहणारे, राज्याचा जमा खर्च पाहणारे मंत्री म्हणजे अमात्य. मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर सुमंत. सुमंत म्हणजे परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे मंत्री. परराष्ट्राशी चालणारा व्यवहार, पत्रव्यवहार किंवा जे काय डावपेच चालतात परराष्ट्राशी, ते परराष्ट्र मंत्री म्हणजे सुमंत. आता बघा, अमात्य आणि सुमंत या दोन नावामध्ये कन्फ्युजन होतं कधी कधी. ठीक आहे, तर हे कन्फ्यूज व्हायचं नाही. अमात्य म्हणजे जमा खर्च पाहणारे फायनान्स मिनिस्टर आणि सुमंत म्हणजे परराष्ट्र व्यवहार पाहणारे फॉरेन मिनिस्टर असं समजूया आपण. त्यानंतर कान्होजी जेधे हे एक वयस्कर सरदार पण होते. शहाजी महाराजांच्या संगतीनं ते राहायचे. नंतर शिवाजी महाराज जेव्हा पुण्याला आले त्यांच्यासोबत कान्होजी जेधे आलेले होते. नूरखान बेग हे एक नाव येतं, घोडदळाचे प्रमुख. नूरखान बेग घोडदळाचे प्रमुख. कान्होजी जेधे आणि आणखी एक नाव येतं कान्होजी आंग्रे म्हणून. कान्होजी जेधे हे तर आहेच, पण कान्होजी आंग्रे हे एक नाव येतं. ठीक आहे, आंग्रे. तर महाराजांनी जेव्हा आरमार दल उभं केलं तर ते आरमार दलाचे जे प्रमुख आहेत ते होते कान्होजी आंग्रे. नंतरच्या काळामध्ये आरमार दलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे. आता अष्टप्रधान मंडळ जे दुसरं आहेत राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावर होतं ते लिहून देतो. हे आहे दुसरं मंत्रिमंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ. मोरपंत त्रिंबक पिंगळे मुख्यप्रधान, पेशवे यांनाच पेशवे म्हणतात. मुख्यप्रधान म्हणजे पेशवे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे पहिले पेशवे कोण, म्हणजे हिंदवी स्वराज्याचे पहिले पेशवे कोण, तर मोरपंत पिंगळे. नंतर हे पहिले पेशवे, त्यानंतर जो पेशव्यांचा काळ आहे तो यांच्यापासून सुरुवात होतो. ठीक आहे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य, हंबीरराव मोहिते सरसेनापती, मोरेश्वर पंडित म्हणजे पंडितराव धर्माशी संबंधित कामकाज पाहणारे, निराजी रावजी न्यायाधीश, अण्णाजी दत्तो सचिव, त्यालाच सरचिटणीस असंही म्हणतात. सचिव किंवा सरचिटणीस. सरचिटणीस म्हणजे चिटणीसांचा सर्वोच्च अधिकारी, सरचिटणीस. तर सचिव, चिटणीस आणि सरचिटणीस हे अण्णाजी दत्तो. नंतर आहे दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री, पत्रव्यवहार पाहणारे म्हणजे पत्रावर बघा एखादा राजकीय आदेश काढायचा असेल तर अण्णाजी दत्तो म्हणजे हे सचिव काढायचे आदेश महाराजांच्या सांगण्यानुसार. आणि ते आदेश पत्र लिहून त्या पत्राच्या खाली सही जी करणार ते दत्ताजी त्रिंबक वाकनीस म्हणजे मंत्री, हे मंत्री करणार. आदेशपत्रावर खाली सही करणार ते मंत्री करणार. तर हे मंत्र्यांचं काम होतं पत्रव्यवहार सांभाळणे. नंतर रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत. तर हे होतं दुसरं अष्टप्रधान मंडळ. मला असं वाटते अष्टप्रधान असण्यापेक्षा 9 मंत्री यात पाहिजे होते. 9 प्रधान. एक महत्त्वाचा आणि महान व्यक्तीचं नाव यात सुटलेलं आहे. अष्टप्रधानामध्ये ती येत नाहीत, परंतु स्वराज्याच्या खूप कामी आलेली आणि महत्त्वाची व्यक्ती ते म्हणजे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक म्हणजे देशोदेशीला जे जे काही घटना घडत होती, ज्या ज्या काही घडामोडी होत होत्या त्याचे एक एक बारकाईनं घटना आणणारे जे व्यक्ती होते, त्यांची यंत्रणा होती, त्या यंत्रणेचे प्रमुख म्हणजे बहिर्जी नाईक होते. तर त्यांचं नाव याच्यामध्ये येत नाही, पण लक्षात ठेवायचं हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक.
तर बघा, आता रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. हत्तीवरून महाराजांची मिरवणूक निघाली आहे. तर ते हत्ती पाहिल्याबरोबर 2 हत्ती होते ना, तर ते हत्ती पाहिल्याबरोबर एका इंग्रजाच्या मनामध्ये विचार आला की रायगडावर यायचं म्हटल्यावर रायगडाचा जो महादरवाजा आहे तो महादरवाजा इतका छोटा आहे की त्यातून एका वेळेला फक्त एकच घोडा आतमध्ये येतो, आणि तोही रस्ता असा आहे की सरळ थोडंसं जाणे आणि मग वाकडं होणे. मग हत्ती तिथपर्यंत जातच नाही. प्रश्न असा आहे की गडावरती हत्ती आला कसा? एकतर तो दारातूनही जात नाही आणि दुसरी गोष्ट दारापर्यंतही जात नाही. तर या प्रश्नाचं रोचक उत्तर आहे जेव्हा रायगड या किल्ल्याचं वर्णन करू, यावर चर्चा करू, रायगड कसा बांधला गेला आणि रायगड किल्ल्याची जी माहिती देईल त्यावेळेला मी सांगेन. त्याचं उत्तर खूपच रोचक आहे की तो हत्ती गडावर कसा आला. एक नाही तर 2 आले. तर महाराजांची रायगडावर हत्तीवर मिरवणूक निघालेली होती. मोठ्या थाटामध्ये महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. खूप दानधर्म झालेत. मेजवानी सगळ्या जनतेला रयतेला महाराजांनी दिली आणि असा रायगडावर जो आहे तो कार्यक्रम थाटात पार पडलेला आहे. तर रायगडावर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की महाराजांनी या रायगडावरती नाणे म्हणजे स्वराज्याचं जे चलन आहे पैसा त्याला सुरुवात केली. तर ते कोणते कोणते नाणे आहेत ते पाहू. म्हणजे स्वराज्याचं जे चलन आहे ते कोणतं कोणतं होतं, कोणते कोणते नाणे सुरू झालेले होते. तर महाराजांनी सुरू केलेलं चलन आहे शिवराई, त्यानंतर सुवर्ण होन, त्यानंतर पुतळी आणि मग सुवर्ण मोहर. हे 4 चलन जे आहे ते महाराजांनी सुरू केलेले होते. एका राज्याचं स्वतंत्र चलन असणे ही काही गंमतची गोष्ट नाही. चलन असणे म्हणजे काय, तर राज्य स्वतंत्र आहे, म्हणजे दुसऱ्या राज्यावर निर्भर नाही. जे काय करणार ते स्वतंत्रपणे करणार, स्वतःच्या राज्यामध्ये करणार. काय होतं, कधी कधी वित्तीय विनिमय दर याच्यामध्ये बदल होत जातो आणि म्हणून स्वतःचं चलन सुरू करण्यासाठी कोणताही राजा इतका म्हणजे तयारी दाखवत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ती तयारी दाखवलेली आहे, स्वतःचं चलन सुरू केलेलं आहे. तर याची व्हॅल्यू बघू आपण. ही तर आहे शिवराई, ही होती तांब्याची, तांब. सुवर्ण होन म्हणजे येतो सोन्याचं. पुतळी ही होती मिश्र धातू, अलॉय. आणि सुवर्ण मोहर म्हणजे हे सोन्याचंच. त्यावेळेला शिवराई जी होती ती 64 शिवराई म्हणजे 1 रुपया. त्यावेळेचा रुपया म्हणजे केंद्रातून, दिल्लीच्या शासनातून जो दिल्लीच्या बादशाकडे जो रुपया चालत होता, तो रुपया हिंदवी स्वराज्यामध्ये विनिमय दरात जर आपण पाहिलं विनिमय दर, तर हा विनिमय दर आहे 64:1. 64 पुतळीचा शिवराईचा 1 रुपया हा आहे विनिमय दर. म्हणजे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विनिमय दर जेव्हा बदलतो तेव्हा आर्थिक परिस्थिती कशी ढासळते आणि जर फायदा झाला तर ती सुधारते सुद्धा. म्हणून सहसा कोणी स्वतंत्र चलन सुरू करत नाही, पण महाराजांनी ते केलं आणि इंग्रजांना सांगितलं की तुमचं चलन आमच्या साम्राज्यामध्ये चालू देणार नाही. तर 64 शिवराई म्हणजे 1 रुपया. याचा अर्थ शिवराई जी आहे ती कमजोर आहे. लक्षात घ्या, शिवराई जी आहे ती इथं कमजोर आहे. 64 म्हणजे जास्त आहे असं नाही, कमजोर आहे. नंतर आहे की सुवर्ण होन, हे 3.5 ते 4 रुपये. 3.5 ते 4 रुपयात 1 होन येत होता. सुवर्ण होन 1 होन म्हणजे हा मजबूत आहे. याच्या इकडे म्हणजे दिल्लीला जर 3.5-4 रुपये जर असेल तर सुवर्ण होन एका होनमध्ये ते 3.5 ते 4 रुपये होतात. ठीक आहे. नंतर आहे पुतळी, 5 रुपयाची 1 पुतळी. ठीक आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं नाही आहे,
पण तुम्हाला जनरल नॉलेज असावं थोडंसं. नंतर आहे सुवर्ण मोहर, याची किंमत येते 15 रुपये. म्हणजे शिवराई जर सोडली तर बाकी तीनही चलन जे आहे ते मजबूत आहे केंद्राच्या सत्तेच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. तर आता बघा, ही जी पुतळी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी यापैकी एक चलन जे आहे पुतळी, ते सुरुवातीला सुरू केलेलं होतं, म्हणजे 1664ला. आठवा 1664ला काय झालं, सुरतेची पहिली लूट. तर त्याच दरम्यान महाराजांनी हे पुतळी जे आहे ते चलन सुरू केलेलं होतं. आणि त्यावर लिहिलेलं होतं जी, एका बाजूला जी असं अक्षर होतं आणि दुसऱ्या बाजूला होतं सी. ठीक आहे. आता शक्यतो मिळत नाहीत, आता पाहायला मिळत नाहीत. आता काय मिळतं सगळ्यात जास्त, हे सुवर्ण मोहर पण नाही आहे आधुनिक भारतामध्ये, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सुवर्ण मोहर पण पाहायला मिळत नाही, पुतळी पण नाही मिळत पाहायला, सुवर्ण होन पण नाही. शिवराई भरपूर प्रमाणात तुम्हाला दिसेल, भरपूर आहेत आता. आणि शिवराईची आत्ताची किंमत आहे 300 रुपये मार्केट प्राइस आत्ताची तांब्याची. ठीक आहे. तर हे पुतळीवर हे असं लिहिलेलं होतं, एका बाजूला जी, दुसऱ्या बाजूला सी. आणि नंतर शिवराईवर काय लिहिलेलं होतं, नंतर बघा, हे शिवराई सुवर्ण होन आणि सुवर्ण मोहर यावर लिहिलं होतं, एका बाजूला श्री राजा शिव असं लिहिलेलं होतं, तसा गोलाकार होता, श्री राजा शिव एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं होतं छत्रपती असं लिहिलेलं होतं. हे तुम्हाला शिवराई जर कोणी पाहिली असेल तर त्यावर पण असंच लिहिलेलं आहे. 300 रुपयाची त्याची मार्केट प्राइस. म्हणजे विचार करा तुम्ही, आता हे 300 रुपये आताचे, 300 गुणिले 64 करा, त्यावेळेचा 1 रुपया होईल हा, आणि गुन्हेला मग 15 करा, तर सुवर्ण मोहरची किंमत ही एवढी होईल. मल्टिप्लाय केल्यानंतर, सगळं हिशोब केल्यानंतर. ठीक आहे. ते हिशोब तुम्ही नंतर करत बसा. तर हे चलन महाराजांनी रायगडावरती सुरू केलेलं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, आता रायगडावरती राज्याभिषेक मोठ्या थाटामध्ये जल्लोषात पार पडलेला आहे. आणि 1630चा महाराजांचा जन्म आणि 1674चा राज्याभिषेक किती वर्ष होतात, 44 वर्ष. 44व्या वर्षी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. आणि 1645चा किल्ला, 47चा, इथून साम्राज्याच्या निर्मितीला सुरुवात. 1647 ते 1674 पर्यंत होतात 27 वर्ष. किती होतात, 33. बरोबर आहे. तर हे 27 वर्ष होतात. बरोबर. 27 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. इतकी साम्राज्याची निर्मिती हे उच्च बिंदूपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. महत्त्वाची गोष्ट दुसरी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आता दुसरा राज्याभिषेक झालेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. काही लोकांना कदाचित ते आवडलं नसेल पहिला राज्याभिषेक, किंवा आणखी काही वेगळे कारणं असू शकतात. संपूर्ण इतिहास जो आहे तो आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की जे कागदोपत्री इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे होता तो रायगडावरती जाळलेला आहे. त्यामुळे बराच इतिहास आपल्याला माहिती नाही. परंतु एक गोष्ट अशी लक्षात आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा आता दुसरा राज्याभिषेक सुद्धा करून घेतलेला आहे. तर तो दुसरा राज्याभिषेक कोणी केला आहे, दुसरा राज्याभिषेक तो कोणी केला आहे, ते आहे गोसावी समाजाचे एक व्यक्ती. त्यांचं नाव निश्चलपुरी गोसावी. निश्चलपुरी गोसावी यांनी करून घेतलेला आहे. आणि ती तारीख होती
24 सप्टेंबर 1674, 24 सप्टेंबर 1674 ही तारीख होती छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. ठीक आहे. आता बघा, ज्या दिवशी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला म्हणजे 6 जूनला, त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक नवीन वर्ष, एक नवीन संवत याला सुरुवात झाली. वर्ष म्हणण्यापेक्षा नवीन कॅलेंडर म्हणू आपण. कॅलेंडर, एका नवीन संवताची, कॅलेंडरची सुरुवात झाली. आणि ते कॅलेंडरचं नाव म्हणजे त्या कॅलेंडरचं नाव आहे शिवसंवत. शिवसंवत ह्या कॅलेंडरला सुरुवात झाली. हा एक प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आता बघा, असे अनेक संवत म्हणजे काय, तर नवीन कॅलेंडरच असतं. असे अनेक कॅलेंडर आहेत. उदाहरणार्थ हिजरी संवत, हे मुस्लिम आहेत. आपण जे वापरतोय म्हणजे भारत सरकारनं अधिकृतरित्या जे मान्य केलेलं आहे, ज्या कॅलेंडरच्या आधारावर भारताची शासकीय व्यवस्था चालती आहे, कोणत्या दिवशी सुट्टी द्यायची ते वगैरे जे ठरवतात, ते शक्य संवत, त्याच्या आधारावर, शक्य संवताच्या आधारावर हे मान्यता प्राप्त आहे भारत सरकारची. त्यानंतर विक्रम संवत. ठीक आहे. तर असे अनेक आहेत, भरपूर असे अनेक आहेत. त्यासाठी वेगळं कॅलेंडर शिकावं लागतं. कॅलेंडरची निर्मिती कशी झाली, कोणकोणत्या काळात ते निर्माण झाले, तो वेगळा भाग आहे. तर हे शिवसंवत राज्याभिषेकापासून सुरुवात झाला, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे (1674) 1674ची पहिली घटना. 17 जून 1674ला काय झालं? राजमाता जिजाबाईंचा मृत्यू. किती दिवसानंतर? 12व्या दिवशी. 6 जूनला राज्याभिषेक आणि 17 जूनला मृत्यू. 12 दिवसाच्या म्हणजे 12व्या दिवशी. बरोबर. त्यानंतरची घटना आहे 1676ला, 2 वर्षानंतर. आता गेले 1676ला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय सगळं व्यवस्था लागलेली आहे आता स्वराज्याची. राज्याभिषेक झालेला आहे, सगळ्यांनी राजा म्हणून मान्य केलेला आहे, एक स्वतंत्र साम्राज्य निर्माण झालेलं आहे, सगळ्यांना मान्य आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज गेले ते दक्षिण भारताच्या, दक्षिण प्रांताच्या स्वारीवरती. दक्षिण प्रांत जिंकून घेण्यासाठी आणि तिथली व्यवस्था लावण्यासाठी. तिथून चौथाई वसूल करायची होती महाराजांना. आणि आणखी एक व्यक्ती दक्षिण भारतामध्ये होते शिवाजी महाराजांचे नातलग, ते म्हणजे व्यंकोजी भोसले. व्यंकोजी भोसले हे कोण होते? हे होते शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू, सावत्र भाऊ. हे दक्षिण भारताच्या सुभेदारीवरती होते. मी जेव्हा वंशावळ लिहून दिलेलं होतं त्यामध्ये यांचा उल्लेख नाही आहे. ठीक आहे. त्यामध्ये फक्त दोघांचाच उल्लेख आहे. शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे, त्यांचा नंतर मग कनकगिरीच्या युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि नंतर उरलेत फक्त शिवाजी महाराज, यांचा उल्लेख नव्हता. तर तुम्ही हे नाव सुद्धा एक लिहून घेऊ शकता. हे सावत्र बंधू आहेत व्यंकोजी राजे भोसले. यांचा तेवढासा स्वराज्यामध्ये खरं तर सहभाग नाही आहे आणि मदतसुद्धा नाही कोणती स्वराज्यासाठी. पण तरीही संभाव्य प्रश्न निर्माण होऊ शकतो. व्यंकोजी राजे भोसले हे दक्षिण भारतामध्ये तंजावरची जहांगीरी सांभाळून होते. तंजावरची, तामिळनाडूमध्ये येते तंजावर प्रांत. तंजावर आणि बंगळूर. कारण बंगळूरला होते शहाजीराजे.
तर शहाजीराजांची वारसा हक्काने जहागिरी जी आहे ते व्यंकोजी राजे यांना मिळाली होती. आता बघा, एवढ्या सगळ्या प्रसंगामध्ये आजपर्यंत आपण जे काही शिकलो, स्वराज्याच्या निर्मितीपासून म्हणजे भोसल्यांचं कुळ, नंतर मराठी शाहीचा उदय, एवढं जे काही शिकलो त्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की बहमनी साम्राज्यातून ज्या 5 सत्ता फुटलेल्या होत्या, बिदरची बरीदशाही, विदर्भाची इमादशाही, ह्या 2 सत्ता ज्या आहेत त्या पहिल्याच संपुष्टात आल्या, नष्ट झाल्या. बाकीच्यांनी त्यांना जिंकून घेतलं. आणि त्यानंतर अहमदनगरची निजामशाही ही सुद्धा काही काळ त्यानंतर टिकली आणि मग संपली. ते शहाजीराजे त्यावेळेला निजामशाहीमध्ये होते. मग उरले कोणते, तर 2 सत्ता. आता 3 संपल्या आणि 2 उरल्या. त्या कोणत्या, तर गोळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही. तर शिवाजी महाराजांचं भांडण जे आहे ते विजापूरच्या आदिलशाहीसोबत कायम राहिलेलं आहे. नंतर विजापूरच्या आदिलशहाने महाराजांचं साम्राज्य जे आहे ते मान्य केलं, स्वराज्य हे मान्य केलं. नंतर तो शांत राहिला. परंतु एवढ्या घटनाक्रमामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात अशी आली असेल की गोळकोंड्याचा जो कुतुबशहा आहे त्या कुतुबशहाचा महाराजांशी अजिबात काही संबंध येत नाही आहे एवढ्या काळामध्ये. म्हणजे 44 वर्षाच्या काळामध्ये गोळकोंड्याच्या कुतुबशहासोबत महाराजांचा काही संबंध येत नाही आहे. काहीच नसेल का? तर तो संबंध असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि गोळकोंड्याचा कुतुबशहा यांच्या मैत्रीचे संबंध होते खरं तर. म्हणून तेवढासा उल्लेख येत नाही. म्हणजे कुतुबशहानं स्वराज्यासोबत विरोधही केलेला नाही स्वराज्याशी, आणि स्वराज्याचे जे शत्रू होते त्यांनासुद्धा मदत केलेली नाही. म्हणजे एक बॅलेन्स स्वरूपाचं जे काय म्हणता येईल, त्यानं ते भूमिका घेतलेली आहे की बॅलेन्स राहावं, इकडे पण नाही तिकडे पण नाही. स्वराज्यासोबत शत्रुता घ्यायची नाही आहे आणि स्वराज्याचे जे शत्रू आहेत त्यांना पण आपण स्वराज्याविरुद्ध मदत करायची नाही आहे. तर हे शिवाजी महाराजांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. तर जेव्हा महाराज 1676ला आता दक्षिण भारतामध्ये जात आहेत, दक्षिण भारताच्या स्वारीवर जात आहेत, तिथले काही प्रदेश जिंकून घ्यायचे आहेत आणि तिथून जी चौथाई येत नव्हती म्हणजे महसूल येत नव्हता, त्यांचाही बंदोबस्त, काही सरदारांचा, राजांचा बंदोबस्त करायचा आहे, त्यासाठी महाराज आता निघालेले आहेत. जाताना मात्र या गोळकोंड्याच्या कुतुबशहानं महाराजांना भेटीसाठी निमंत्रण दिलं. तर ही महाराजांची गोळकोंड्याच्या कुतुबशहाशी झालेली एक महत्त्वाची, ऐतिहासिक आणि पहिली भेट असं म्हणता येईल. तर तो कुतुबशहा कोण होता त्याचं नाव लिहून घ्या. त्याचं नाव आहे अबुल हसन कुतुबशहा. अबुल हसन कुतुबशहा. ह्या कुतुबशहानं महाराजांचं जंगी स्वागत केलेलं आहे. गोळकोंड्याच्या बाहेरच शामियाना तयार केला आणि त्या तंबूमध्ये महाराजांचं भव्य स्वागत केलं. आपल्या बरोबरीनंच म्हणजे सिंहासन, त्याच्या बरोबरीने एक सिंहासन ठेवून आपल्या बरोबरीनंच एक राजा, दुसरा राजा दोघंही बसलेत आणि बरोबरीचे त्यांची चर्चा झालेली आहे. म्हणजे कोणाचा अपमान जसं औरंगजेबानं केलेलं होतं दिल्लीला, आग्र्याला, तशा प्रकारचा अपमान महाराजांचा इथे झालेला नाही आहे. तर त्यांनी मैत्रीचे जे संबंध आहेत ते कुतुबशहाने पाळलेले आहेत आणि शिवाजी महाराजांची एक चांगली भेट झालेली आहे. महाराज जेव्हा गोळकोंड्याला जात होते तर लोकंसुद्धा पाहण्यासाठी महाराजांना खूप उत्सुक आणि खूप महाराजांचं तिथे स्वागत झालेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी राजे यांचं अख्ख्या हिंदुस्थानामध्ये गाजावाजा चाललेला होता. शाहिस्तेखानावर छापा, त्यानंतर स्वराज्याची स्थापना, महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर आदिलशहाच्या साम्राज्यावर, म्हणजे आदिलशहाचं साम्राज्य जवळजवळ त्यानं मोडकळीस काढलेलं आहे. अफजल खानासारखा सुलतान मारलेला आहे. अशा अनेक घटना, सुरतेची 2 वेळा लूट झालेली आहे. अशा चमत्कारिक घटना ज्या महाराजांनी केलेल्या आहेत. गनिमी काव्याचं तंत्र विकसित केलेलं आहे. तर हा राजा कोण आहे हे पाहण्यासाठी म्हणून तिथली जनता जी आहे ती खूप उत्सुक होती. तर तिथे महाराजांचं जंगी स्वागत झालेलं आहे. महाराजांनी बघा दक्षिण भारतात जेव्हा स्वारी केली तेव्हा कोणकोणते किल्ले जिंकून घेतलेत महत्त्वाचे आहेत ते. जिंजी, वेल्लोरचा किल्ला एक जिंकून घेतला आहे. हे बघा, मी काय सांगितलं की 17 जून 1664ला राजमाता जिजाबाईंचा मृत्यू आहे. तर ह्या राजमाता राहत कुठं होत्या हे सांगणं विसरलो. ह्या राहत होत्या पाचाडला. पाचाड
तर रायगडावर फार काळ राहिल्या नाहीत, कारण वयोमानानुसार त्यांना रायगडाचं जे वातावरण आहे ते भावत नव्हतं प्रकृतीला, म्हणून ते उंच रायगड असल्यामुळे थंडी खूप जास्त असते, म्हणून ते खाली आलेत. आणि खाली राजमाता जिजाबाईच्या त्या पाचाडमध्ये, पाचाड नावाचं एक गाव आहे रायगडाच्या पायथ्याला, त्या पाचाडला त्या राहू लागल्यात. महाराजांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. पाचाडला एक पाचाडचा कोट म्हणजे भुईकोट, छोटासा किल्ला, अगदी छोटासा आहे, तिथे महाराणी जिजाबाईंची व्यवस्था लावून दिलेली होती. त्याच ठिकाणी त्यांची आता समाधी आहे पाचाडला, लक्षात ठेवा. ठीक आहे. रायगडाच्या खाली रायगडवाडी हे सुद्धा एक गाव आहे, आणि रायगडवाडीच्या अलीकडेच पाचाड हे सुद्धा एक गाव आहे. तर पाचाडला त्यांचा मुक्काम होता महाराजांचा. तर महाराज जेव्हा दक्षिण भारताच्या स्वारीवर गेले, त्यांनी वेल्लोर हा किल्ला जिंकून घेतलाय. नंतर गेले जिंजी. जिंजी हा एक किल्ला आहे बघा, दक्षिण भारतातला महत्वाचा किल्ला. हा जवळजवळ रायगडासारखाच दिसतो, म्हणजे तसेच उंच कडे, जास्त तटबंदी बांधायची तिथं गरजच नाहीये. तर हा जिंजीचा किल्ला जो आहे तो चेन्नईच्या दक्षिणेला आहे. चेन्नईच्या दक्षिणेला नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता, इथे दाखवणं शक्य होणार नाही. जिंजी जे आहे ते चेन्नईच्या दक्षिणेला आहे. तो महत्त्वाचा किल्ला होता, तो महाराजांनी जिंकून घेतला. आणि तिथून मग ते तंजावरला गेले. तंजावर तर अगदीच दक्षिणेत, त्याच्या जिंजीच्याही दक्षिणेत तंजावर प्रांत आहे. शक्यतो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. इकडून अशी जाते कावेरी नदी. ह्या इथे आहे तंजावर प्रांत, तंजावर शहर आहे. आता इकडे कुठेतरी बंगलोर आहे. ठीक आहे, इथे आहे तंजावर. ह्या ठिकाणी आहे जिंजी, इकडे आहे चेन्नई, इथे आहे जिंजी, एक भक्कम किल्ला आहे. इकडे आहे वेल्लोर, म्हणजे महाराज या मार्गाने असे आले. इथे आहे वेल्लोरचा किल्ला कुठेतरी. ठीक आहे. तर हा पट्टा जो आहे, इथून असा पट्टा जो आहे तो महाराजांनी जिंकून घेतलेला आहे. चेन्नईला नाही गेले पण जिंजीपर्यंत, असा तंजावरपर्यंत असा पट्टा जो आहे तो महाराजांच्या साम्राज्यामध्ये होता. मग इकडे महाराष्ट्र. ठीक आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे दक्षिणेतलं स्वराज्य महाराजांचं. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया काही रोचक गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.